फोटो ही गर्दी आपल्याकडे आहे सगळी मॅच खेळून आलेत ना हे गुजर तुझं ते तोंड दिसलंय तुला प्लॅन काय केला तरी तुला अटक आहे आता पटा पटा काढ ग पटा तुला 6 तुला किती द्यायचे 10 ना त्यांचे 16 हा फरबळाने 30 20 30 आणि 20 50 करण्यावर मदत कर दास करण्यावर मदत करणे उठ दास नाही गर्दी फायनली आता सगळं समाप्त आता सगळ्यांचं पोट भरलंय नॉर्मल झालं नाहीतर हातानंच उचलून पळतात कोण पाणी आण कोण काय कर मदत केली सगळ्यांनी साथ दिली थँक्यू सगळ्यांना त्यानं पाणी आणलं मध्येच गॅसची टाकी संपली पळत गॅसची टाकी भरून आणली खूप गडबड झाली खूप म्हणजे अति गडबड झाली दिप्या गेली लय मदत केली पोरांनी यानं व्हिडिओ काढलाय स्पेशल करून यमाई तंडावर ग्लास कोण कुठं टाकते तर कुठं काय लय गोंधळ झाला लय गर्दी झाली एकदम यानं काढलाय व्हिडिओ तू पण आला मग आपले दोघं फॉरेस्ट म्हणजे आता खूप दिवसानंतर आपण एकत्र आलो आता ते बरं होतं माझ्यासाठी का मी हे करतो नाही हे बरोबर आहे आता तुमच्यासाठी कारण की हा कामात कसं आहे स्वतःची कमाईमध्ये सगळं घर चालते म्हणजे कसं आहे की कोणाच्या दबावाखाली नाही आपल्या लघवीला जाऊ काय तिथं 2 मिनिट इकडे लगवीला गेलं तर माणूस 2 मिनिटात अरे यायचं नाही तुम्हाला पगार काढतो 2 मिनिटात 100 रुपये लगेच कट करायचं आम्ही दोघांनी धुलाईच केली मग धुलाईच केली हा ती जे ऑफिसर होती ना फॉरेस्टची ती आम्हाला आमच्या सपोर्ट मध्ये आपल्या सपोर्ट मध्ये होती ती आपल्याकडेच होती कंटिन्यू दोघाकडे होती का ती नाही आमच्या दोघाकडेच कंटिन्यू होती चव क्वालिटी टेस्ट यावं लागतंय तालुका पाची जिल्हा सोलापूर पोस्ट सगळं सांगून टाकलंय का सेकंद माणूस आहे मग सर काल बोलले तू होता तिथं सर बोलत होते त्याला गाव सोड मग जाम झाला असतं आमचं गोंधळ काहीच का अजून तुम्ही त्याला म्हणताय सर तंडा सोड बाहेर गावी जा तुला जर पैसे नसतील तर मी देतोय असं घुगे सर बोलले तर लय हुशार आहे असं खुर्चीवर जखम त्रिशा आपली टक्कल झाली ना तिच्या जखम्या पूजा तू आता बिनधास्त जा निवांत आता गर्दी संपले थोडा आराम करून ये अगं भजे बनव माय तो म्हातारा आला की 1 तास 2 तास बसून गेलाय तो भजेसाठी 2 तास आम्हाला यांच्याच ऑर्डर संपल्या नाही व्हिडिओ मला नक्की दे बर का आधी सॉरी पृथ्वी हो तो एडिटिंग चांगली करतो ठीक आहे भाजी संपली ना भाजी आणाय गेले मसाला तर हे सगळं थांबलेत वेटिंगला आता फोटो मार मात्र बरं मार मात्र तीन 4 6 8 10 10 11 12 कसं ना कोंबड्या कोंबड्या 20 लार कतर ए 10 का 12 म्हणजे 1 का फिक्स मार नहीं बड़ा 100 17 आवाज कर 10 बातम खाऊन घे आम खाऊन मदत करू दुकान चालू करू एवढी ती आग नाही रोग ना कसं पडून ए
ते जवळचा मने खायचं नांदून हे पण बाळी घर लिहिलं घर खालं आज मला जामच उशीर झाला पाव वगैरे घेऊन जायला. घरून तर एवढे फोन येतात पोरांचे, काका कुठं आला. काकाला कसं सांगू तुम्हाला, काका इकडं धाराशिवमध्ये अडकला. गाडीचा घोटाळाच झाला माझ्या अचानक भयानक. मग मला गाडीचं काम करून घ्यायचं होतं. पाव बघा इकडं कॅरेटमध्ये तसंच टाकून दिलं आहे. मला लय उशीर झाला, म्हणजे लय. माझा अर्धा दिवस गेला आहे आज, तरी पण मी काही नाराज नाही. आणि हां, विषय सांगायचं म्हणजे मी काल विचारलेलं की नागपंचमीचं काय करू, दुकान चालू ठेवू की बंद ठेवू. त्यावरती कमेंट आल्या की दादा चालू ठेव. वैशालीताई म्हणत होत्या की जाऊ द्या, राहू द्या, आजच्या दिवस बंद, तेवढंच पूजा वहिनीला पण आराम भेटेल. पण तुमच्या पूजा वहिनीला आराम नको आहे आता, उलट तीच म्हणते करू काय असं पण बसून करायचं. मग तिला काय मी लोड देत नाही. वैशालीताईला काळजी करू नका, वहिनीची भावाची पण काळजी असू द्या. तुमचा भाऊ पण कामं करतोयच, तुमचा भाऊ सगळं करायला लागलं आहे आता, सगळं करतो मी. तिला काही जास्त लोड देत नाही ना, काय नाही. पण आज मला घरी बटाटा सोलून यायचे होते ना, म्हणजे कसं तिला एकटीला लोड देत नाही मी. मग त्यातच मला लेट झाला, आणि तिकडून आलो आणि पुन्हा त्यात गाडीचा घोटाळा झाला. एक तर लेट आणि त्यात मध्येच गाडीचा घोटाळा, यात माझा अर्धा दिवस गेला. 1 वाजत आल्या आता. काय नाही, बघू आज काय देव आमचा काय करतो ना, काय नाही. म्हणजे देव आम्हाला एवढं नुकसानात टाकेल, फायद्यात टाकेल का काय करेल ते आता देवाच्या भरोश्यावर. मला विश्वास आहे देवावरती, स्वामींवरती विश्वास आहे, माझ्या सती माता सामादादांवरती विश्वास आहे की बाबा जो पण आता आपण करतोय त्यात आज पण यातून पण आपल्याला काढेल. म्हणजे जे काही संकट येत असतील त्यातूनही काढेल. काळजी करत नाही मी, जे होईल ते होईल. नेहमी आपलं एकदम निवांत राहायचं. किती लोड घेणार या डोक्याला. रात्री मला काहीच पुरलं नाही, म्हणजे पाव पण पुरले नाही, काहीच नाही. भाजी पण संपलेली मध्येच, तुमची वहिनी बनवून घेऊन आली. मला काल खूप अपुरं झालं. आता आज राहील शिल्लक. मग उद्या बघू, मग उद्याचं उद्या करायला लागलो आहे मी सगळं. तुमचं पण सगळं चांगलं मार्गदर्शन भेटत असतो, ते बघून मला खूप आनंद होतो. काही चुकलं माकलं असेल माझ्या बोलण्यात आता, कारण मी जरा गडबडीत आहे, टेन्शनमध्ये आहे, कारण मला पटकन जायचं आहे घरी. मग त्यामुळं कुठं काही शब्द चुकले असतील, काही झालं असेल माझ्याकडून बोलण्यात तर मला माफ करा. हे धाराशिव बाहेरून असं दिसतं इकडं, तिथून स्टार्ट होतो असा. मी साईरामनगरमधून आउट होतो आहे आता बाहेर. इकडून असा हा भाग राहिला धाराशिवचा, आणि मी धाराशिवच्या बाहेर पडलो आहे. तर चला, असं तुमचं प्रेम कायम असू द्या, तुमच्या भावाला साथ असू द्या. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यातूनच मला एक चांगलं असं प्रोत्साहन भेटतं. त्यामुळं ते प्रोत्साहन पण द्या. आणि जर कुणी चॅनलवरती नवीन आलं असेल त्यानं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चांगल्या कमेंट करा. बाय.